मला कळतंय तुम्ही हे सगळं टाळताय ते. अरे पण युवराज निर्दोष आहे हे सिद्ध झालंय, त्याची सुटका झालीये, मग तरी पण तो तुम्हाला गुन्हेगार का वाटतोय? नाही, असं काही नाहीये. असं नाहीये ना, मग ऍक्सेप्ट करा युवराज निर्दोष आहे, तो गुन्हेगार नाहीये. काका हो, असा कसा विश्वास बसेल? नाही म्हणजे तुम्हीच मला सांगा, त्या गुलाब सारखा एवढा मोठा गुंड युवराज भाऊजींच्या खोलीत 2 दिवस राहतो. युवराज भाऊजींनी त्याला लपवून ठेवलं होतं घरात, कुणाला काही न सांगता न कळू देता. काहीतरी असं आहे ना जे आपल्यापासून लपवलं जात आहे. आणि गुलाब साधा सुद्धा गुंड नव्हता. ऑर्गन ट्रॅफिकिंग, ड्रग डिलिंग, स्मगलिंग, 42 मर्डर केले त्यांनी. एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? म्हणजे एखाद्या गुंडाबद्दल एवढी माहिती पोलिसांना सुद्धा नसते, तुला कसं माहिती? पण केदारकडे आहे काका. कौशिकीताईंनी त्याला युवराज भाऊजींबद्दल बातमी करायला सांगितलं होतं ना, म्हणून मग त्यावेळेस त्यांनी तो सगळा रिसर्च केला होता. अच्छा. आपल्या भावासाठी एका गुंडाबद्दल रिसर्च करताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय त्याला. आणि राहिला प्रश्न युवराजला गुन्हेगार म्हणण्याचा, तर जे मॅडम खूप डिसिप्लिन्ड आहेत ना, शिवाय डिपार्टमेंटमध्ये त्यांची खूप चर्चा आहे, तर ते युवराजला असं सहज का सोडतील? जे मॅडम, तुझी ओळख आहे त्यांच्याबरोबर? नाही, सध्या न्यूजमध्ये आर्टिकलमध्ये मी फार वाचतोय त्यांच्याबद्दल, मी रिसर्च केलं आहे त्यांच्याबद्दल. काका तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे आम्हाला संशय आहे, पण या घराच्या काळजीपोटीच आहे, बाकी काही आमच्या मनात नाही आहे. तारिणी, केदार, माझा तुमच्या दोघांवरही 100% विश्वास आहे. तुम्ही कधीही कोणाचाही वाईट विचार करूच शकत नाही. थँक्यू काका. आपली ओळख पण खूप जुनी आहे ना, म्हणजे अनाथ आश्रमात आपली ओळख झाली होती, तेव्हापासून ना बाबांसारखा आधार वाटतो एक. मिस्टर केदार खांडेकर, नाही मान्य की तुम्ही दयानंद खांडेकरांचे सुपुत्र आहात, पण तू डॉक्टर कामतांचा पुतणा सुद्धा आहेस, लक्षात ठेव. काय? चल बाय. बरं केदार आणि तारिणी, मला जरा तुम्हाला एक ॲडवाईस द्यायचा होता. हां काका, बोला ना. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींपासून जरा लांबच राहा. तर आधीच या घरामध्ये तुमच्या दोघांविषयी बरेच गैरसमज आहेत, त्यामुळे तुमचा मुद्दा अगदी किती खरा असला, म्हणजे करेक्ट असला तरी तो तुमच्यावर उलटू शकतो. त्यामुळे प्लीज जरा शक्यतो लांबच राहा. आणि मुळात सत्य काय आपल्याला माहित नाही ना, आपण काय सगळ्यांचा रोष असा उडवून घ्यायचा. त्यामुळे प्लीज स्टे अवे फ्रॉम इट. ओके, चलो येऊ मी. बाय, टेक केअर.